ऋषीला सुट्टी होती, सो आम्हाला जायचे होते बाहेर, म्हणून माऊसाठी पोंगे भाजून घेतले आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. परंतु नेहमीप्रमाणेच पावसाने त्याची हजेरी लावली. आणि एवढ्यात असं होतं ना, जेव्हा ऋषीला सुट्टी असती त्या दिवशी पाऊस हमखास गरजतो, म्हणजे बरसतोच. मग इव्हिनिंगला पाऊस थांबल्यानंतर आम्ही मस्त निघालो आमच्या बेलातून आमच्या प्रवासाला. तर खूप दिवसांनी बाहेर पडलो होतो, कारण इकडे 8-10 दिवसांपासून सारखा पाऊस चालू होता. सो माऊ पण ही राईड मस्त एन्जॉय करत होती आणि तिच्यासोबत आम्ही पण ही राईड एन्जॉय करत होतो. मग आम्ही पोचून गेलो साऊथ इंडिया शॉपिंग मॉलला. आणि बेबी सेक्शनमध्ये जाताच ना, छोट्या मुलांचे इतके छान छान कपडे होते ना, तर ते बघताच मला कोणतं घेऊ आणि कोणतं ठेवू असं समजेना. तर मग माऊसाठी हे स्वेटर घेतलं, कारण आम्हाला जायचे होते गावी. आणि त्यानंतर तिला घरी वापरायला काही शर्टसुद्धा घेतले आणि छान छान फ्रॉकसुद्धा आवडले होते, तर मग ते पण घेतले. त्यानंतर आम्ही गेलो माझ्यासाठी ड्रेस बघायला. तिकडनं मला एक व्हाईट कलरचा छान असा ड्रेस घेतला, तो मी लवकरच तुम्हाला दाखवेल. आणि मी जोपर्यंत ड्रेस बघत होतो तोपर्यंत हे दोघं बाप बेटे बघा मस्त इकडे मंकूसोबत त्यांची मस्ती चालू होती. सगळी शॉपिंग झाल्यानंतर बिल केले आणि निघालो मस्त गरमागरम चहा घ्यायला, कारण पाऊस अजूनही चालूच होता. परंतु हैदराबादची ही न संपणारी ट्रॅफिक बघूनच माऊ रडायला लागले. तर मग थोडंसं थांबलो आणि पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि रस्त्याच्या कडेला एक छान अशी चाय टपरी दिसली, तर तिकडनं मस्त गरमागरम चहा आणि भजी आम्ही खाल्ली. आणि खूप छान वाटलं, कारण खूप दिवसांनी बाहेर टपरीवरचा चहा आम्ही एन्जॉय केला होता. घरी आल्यानंतर शॉपिंगच्या हा पसाऱ्यामध्ये ही अशी खेळत बसली होती. आणि नंतर रात्री मस्त जेवण करून माझ्या सोनुलीला मी झोपी लावला. असा होता आजचा दिवस.